असताना येतोय पहिला चौकार. साइडला अलाउन द कारपीट चढून निघित झाला वेगाने. फटका खेळला वाघाने. मिळताय धावा 4. पाहायला मिळाले. तर फलंदाजी करणाऱ्या संघाकडून पुन्हा एकदा पुढील चेंडू. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडूवरती घुटना वाकवला आणि चेंडूला पुन्हा एकदा खेळून काढला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल होत आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कमध्ये जितू यांच्या पुढे चेंडू ते पुन्हा एकदा उंच मिड शॉट पाहायला मिळतोय. उंच मध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल ठिपलाय. चुकीला माफी नाही असंच काही सांगत असताना शुभम यांना मात्र बाद व्हावं लागतंय. मोठा धक्का उमरोळी संघाला. शुभम मॅचमध्ये शुभम बॅक टू बॉलेट. शुभमच्या बॅटमधून झाला होता परंतु क्षेत्ररक्षकांनी तितकी साथ मिळाली. जितू यांच्या गोलंदाजीवरती कमबॅक करून देण्यासाठी क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली. इट्स ओके. त्यानंतर विकेट पाहायला मिळाले आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर तयार होताना पाहायला मिळतात. प्रशांत शांतपणे मैदानाच्या आतमध्ये आले आहेत परंतु कशा प्रकारची फलंदाजी करतात ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. स्ट्राईक वरती प्रशांत, गोलंदाजी स्ट्राईक वरती जितू. पहिला चेंडू शॉर्ट पी चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या रडार मध्ये येत नाही आणि ऑन साइडला गेल्यानंतर क्षेत्ररक्षकाने थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धावेसाठी चान्स दिला गेला आणि बघता बघता 1चं रूपांतर 2 धावांमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. 2 धावेने धावसंख्या बांधल्या. शेवटच्या क्षणी जितूने चेंडूला खेचून आणते. पंचांनी त्या ठिकाणी थर्ड अंपायरसाठी रेफर केलं गेलंय. सब सिग्नल दिला जाते पंचांकडून. तो देखील डिसिजन आपल्यापर्यंत येईल. पंचांकडून थर्ड अंपायरचा डिसिजन आपल्यापर्यंत दिला जाईल. सुंदर फलंदाजी मात्र फलंदाजाकडून पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाने सुंदर प्रकारे पाहायला मिळाले. थ्रो थोडासा वाईट थ्रो झाल्यानंतर चेंडूला कव्हर केलं जितूने आणि कव्हर केल्यानंतर विकेटला लाभत असताना त्या ठिकाणी कशा प्रकारे फलंदाज क्रीजमध्ये पोहोचले गेलेत याची शहानिशा पाहणी तडप्पारचे पंच देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. आणि आपण पाहतो ही स्पर्धा, या स्पर्धेच्या माध्यमातून युवा चषक 2026 या स्पर्धेमध्ये विजयजी कांबळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. अनेक असे मान्यवरांची वर्णी सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी लागताना पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील असे अनेक मान्यवर या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. ही स्पर्धा आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये दिवस रात्र चालणारी ही स्पर्धा. त्यामुळे पंचांचा डिसिजन आपल्यापर्यंत दिला जातो. यस फलंदाज बाद. धावबाद होताना फलंदाज पाहायला मिळत आहेत. सूरजच्या रूपामध्ये पुन्हा एकदा धक्का मिळतोय उमरोळी संघाला. दुसरा धक्का, मोठा धक्का.
तर पुन्हा एकदा स्ट्राईकवरती विवेक आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघर्ष पुन्हा एकदा करावा लागणार आहे. नव्याने फलंदाजाला आणि गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. पंचांच्या उजव्या बाजूने पुढचा चेंडू असणार आहे. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचले त्या ठिकाणी आणि टिपला झेल. संपला बॅटरचा खेळ. फलंदाज बाद. 1 मोर विकेट गॉन. उर्मिल ज्या क्षेत्ररक्षकाने सुंदर झेल टिपली. आपण जर पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये जवळजवळ मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण असताना तिथून धावत येऊन लॉंग ऑनपर्यंतचा एरिया कव्हर केला आणि तिथून चेंडूला त्या ठिकाणी गॅदर केली. सुंदर झेल टिपला आणि फलंदाज विवेक यांना पुन्हा एकदा तंबूचा रस्ता दाखवताना पाहायला मिळालेत. संघर्ष मेहनत या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू आहे गोलंदाजी ट्रॅकवरती पंचाच्या उजव्या बाजूने. आता मात्र पण एकदा स्लोवर वन आणि स्लोवर वन या चेंडूवरती फाईनल क्षेत्रामध्ये गेला फटका. संतोष यांच्या बॅटमधून एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल करताय सुंदराने मिडून विकेट आणि तिसऱ्या धावेसाठी यस नोचं कॉम्बिनेशन होत असताना फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. प्रसिद्धांच्या रूपामध्ये पुन्हा एकदा मोठा धक्का लागतोय उमरोली जगाला. एकदा उमरोली संघाला पत्करावा लागलाय प्रसादांच्या रूपामध्ये.
17 धावसंख्या चालल्या तर पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईक वरती गोलंदाज तयार होताना पण पाहतोय किरण शॉर्ट चेडूला पुन्हा एकदा फाईनल चेडू कव्हर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि चुकी होत असताना चेडू नशिबाचा चौकार मिळतोय उमरोली संघाला. दिली होती गोलंदाजाने परंतु क्षेत्ररक्षकाकडून मिस फिल्डिंग पाहायला मिळते. त्या दरम्यान 4 धावा मिळाल्या. 4 धावेने धावफलक पुढे सरकला. स्ट्राईक वर आपण पाहतोय सुभाष असा खेळाडू आहे ज्याने 2016च्या हंगामामध्ये केशीपाटा क्रीडानगरीमध्ये झालेला सभापती चषक आणि त्या सभापती चषकातील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू उमरोली संघातील अष्टपैलू खेळाडू आपण सुभाष यांना पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मात्र चेंडू पुन्हा एकदा सरळ निघून चाललाय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावताना पाहायला मिळते. याच्यानंतर पुढील सामना देखील आपण पाहतो वेशवी वाल्मिकीनगर वर्सेस चिपोळे या दोन्ही संघांना देखील तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा पुढे आता शॉर्ट पिच चेंडूला पूल केलाय. पूल पॉवरफुल होतंय आणि चेंडू निघून चाललाय फाईनल क्षेत्रामध्ये. वन बाउंस सीमारेखा पार क्लिअर करत असताना येतोय चौकार. टीमना ज्यावेळी पंच थर्ड अंपायरसाठी रेफर करतील त्यावेळीच फक्त सॉफ्ट सिग्नल या थर्ड अंपायरचा रेफर केला जाईल. आपण कोणताही खेळाडू किंवा कोणताही संघ थर्ड अंपायर घेऊ शकत नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच उमरोली संघाची 26-26. 2 षटकार केले 26 धावा बनल्या गेल्यात. फलंदाज आतापर्यंत पाहिले तर 3 ते 4 फलंदाज त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालेत. 4 फलंदाज बाद झालेत तरी सुद्धा 2 षटकार अखेर 26 धावा बनल्या गेल्यात. म्हणजे रन रेट मात्र ठिकाणी मेंटेन ठेवण्याचं कार्य फलंदाजाच्या बॅटबद्दल होताना पाहायला मिळते उमरोली संघाकडून. आता मात्र स्ट्राईकवरती संतोषाच्या नाव स्ट्राईकवरती सुभाष गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पहिला चेंडू फुल स्लोवर वन गती परिवर्तन केलं. शेवटच्या क्षणी चेंडूला अवे फ्रॉम द बॉडी आल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगताच होताना पाहायला मिळते. पहिला डॉट आलाय 3ऱ्या षटकातील. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती ओमकार येडा. पुन्हा एकदा मात्र नो चेंडू वरती चेंडूला खेळ काढलाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. चेंडू निघून चालला वेगाने. त्या 9 वरती काय टांगा पलटी आणि गोळा फरार. चेंडूला ज्या ठिकाणी घेऊन गेलं संतोषने लॉंग स्टॉपच्या दिशेने वन बाउंस सीमारेखा पार 4 धावांसाठी 4 धावेने तो एक फटका पाहायला मिळाला आणि 5 धावेने धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ते म्हणजेच उमरोली संघाची 31-31 या धावसंख्येवरती. 31 धावा बनल्या गेल्या. स्ट्राईकवरती संतोषात गोलंदाजी मार्कवरती पण त्या बदल होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सजवले गेले. पाटीलवाडी संघाकडून बघूया गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होताना पाहतोय. पुढील चेंडू आहे. गोलंदाज नवीन पाहायला मिळते आहेत. जाऊ दिले सोडून दिलंय आणि पंच पुन्हा एकदा दर्शवत असताना इट्स वाईट. अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या बाजून 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचतोय तर म्हणजे याचा 33 या धावसंख्येवरती.
सिंगलच्या रूपाने धावसंख्या 33 वरती पोहोचली गेले. अगोदरच्या मध्ये 32 होत्या, त्यानंतर आता एक धाव कंप्लीट केलाय. 33 धावा बनल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनायक गोलंदाजी करताना आपण पाहतोय. स्ट्राईक वरती सुभाष. 33 धावा बनल्यात. येणाऱ्या तिसऱ्या षटकामध्ये अजून किती धावा जमवतात मुरळी संघाचे फलंदाज बघूया. फलंदाजी करताना स्ट्राईकवरती सुभाष आहेत, नॉन स्ट्राईक एंडवरती संतोष आहेत. हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. जवळजवळ 10 ते 12 वर्षांचा एक्सपिरियन्स या दोन्ही फलंदाजांच्या पाठीशी असणारे दोन्ही फलंदाज बॅटर आपण पाहतोय मुरळी संघासाठी. आणि पाटील संघाचे गोलंदाज पुन्हा एकदा थोडीशी दिशाहीन खराब गोलंदाजीचं प्रदर्शन होताना पाहायला मिळते. वाईटच्या स्वरूपामध्ये अजून एक अतिरिक्त एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण. आता मात्र गोलंदाजीमध्ये नियंत्रण आणणं गरजेचं आहे गोलंदाजांना. फुलटॉस चेंडू आहे, पण फुलटॉस चेंडूला ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा फेस अगोदरच लॉक केल्यामुळे चेंडू अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रेबल होत असताना चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली आहे. आणि एका धावेने धावसंख्या वाढताना आपण पाहतो मुरळी संघाच्या खात्यामध्ये जाऊन पोहोचल्या धावसंख्या 35 या धावसंख्येवरती. तिसरे षटक मार्गस्थ आहे. 35 धावा बनल्या गेल्यात. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकामध्ये. अजून या 2 चेंडूवरती कशा प्रकारे गोलंदाजी करणार खास करून पाटीलवाडी संघासाठी गोलंदाज ते देखील पाहणं खास महत्त्वाचं असणार आहे. पुढचा चेंडू आहे. आता मात्र ओरफी चेंडू होता. ओरफी चेंडूला ऑन साईडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित बॅटवरती मिडल होत नाही. तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतात. दुसऱ्या धाव्यासाठी कॉल. दुसऱ्या धाव्यासाठी रनसाठी पुन्हा एकदा अपील केली गेली आहे. आणि पंचांचा सिग्नल इट्स नॉट आऊट. नॉट आऊट त्यामध्ये 2 धावा कंप्लीट होतात. 2 धाव्याने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 37 या धावसंख्येवरती. आता मात्र थोडीशी गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना आपण गोलंदाजाला पाहतोय. मोठे फटके काढण्यासाठी कोणत्या प्रकारची संधी दिली जात नाही. हे मागील 2 चेंडूवरती सुंदर गोलंदाजी होताना आपण पाहिलं आहे गोलंदाज विनायकांना. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती संतोष. बघूया येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची फलंदाजी करतायत आणि विनायक कशा प्रकारे गोलंदाजी होणार. फुलटॉस चेंडूला ऑन साईडला झेलची संधी क्षेत्ररक्षकाने सोडला. झेल जीवनदान मिळालंय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी कॉल आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. चुकी होणं या ठिकाणी अपेक्षित नाही आहे पाटीलवाडी संघाला, परंतु चुकी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली गेली क्षेत्ररक्षकाकडून. नाही त्या चुकीचा पश्चाताप पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या चेहऱ्यावरून निराशाजनक वातावरण पाहायला मिळते. तिसरा षटक समाप्त झाला. 3 षटक समाप्त अखेर धावसंख्या झाल्या ती म्हणजेच 39 या धावसंख्येची राज डीजे यांना देव्या पण एकदा संधी. या ठिकाणी धावा थांबवाव्या लागणार आहेत गोलंदाजी करताना पाटीलवाडी संघाला आणि धावा अजून जमाव देखील लागणार मुरळी संघाला. बघूया मुरळी संघाकडे तितकेच ताकदीचे फलंदाज अजून आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये, खास करून सुभाष आणि संतोष. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा नव्याने गोलंदाज तयार होताना पाहतोय आपण. सुभाष आणि सुभाष यांच्यामध्ये बॅटल रंगलाय. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडूवरती फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट आणि पंचांचा सिग्नल त्याला 22च्या रूपामध्ये एक धाव. 22ची एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 40 या धावसंख्येवरती. स्लोवरवन प्रकारचा चेंडू हाताला होता. शॉर्ट पिच चेंडू. त्यानंतर व्यवस्थित बॅटवरती टायमिंग करू शकलेत नाही सुभाष, परंतु 22मध्ये एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. एक धाव कंप्लीट झाल्या. दुसऱ्या चेंडूसाठी संतोष स्ट्राईकवरती पाहायला मिळतात आणि संतोषांसाठी पुन्हा एकदा स्लोवर वन
चेंडू उंचावीमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत का नाही, क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही आहेत. फक्त पाहतच राहिले कोण झेल घेणार, कोण कॅच पकडणार. तू की मी, तू मै वाला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. तोपर्यंत झेल सुटलाय, जीवनदान मिळाला आणि या जीवनदानाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धाब्याने धावसंख्या वाढल्या, ती जाऊन पोहोचलाय 42-42 या धावसंख्येवरती. खराब क्षेत्ररक्षण वारंवार होताना पाहायला मिळतोय. आणि आता मात्र पुन्हा एकदा पुढच्या चेंडूवरती, चेंडूला उंच मध्ये खेळून काढले, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउंस मार्गा पार, चौकार आहे 4 धावांसाठी. 4 धाब्याने धावफलक वेग संघासाठी आपण पाहतोय. कशा प्रकारे सामन्याची कलाटणी ज्या ठिकाणी घेतली गेली आहे. शुभम बाज राहता थोडंसं दडपण पाहायला मिळत होतं, बॅक टू बॅक विकेट येत होत्या, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा पाणी सांभाळले ती म्हणजे सुभाष आणि संतोष आणि समाज असताना. आता मात्र फलंदाज दुसऱ्या धावेसाठी बाद होताना धावबाद, विकेट सॅक्रिफाईस केले. दुसऱ्या धावेसाठी संतोष बॅक टू बॅक, मोठा धक्का उरळी संघाला, गॉन. .47 47 धावा. चौथ्या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक आहेत. या षटकामध्ये थोडासा कमबॅक करण्याचा संधी निर्माण करू दिली होती गोलंदाजाने, परंतु क्षेत्ररक्षकांना तशा प्रकारची अजूनपर्यंत साथ मिळाली नाही. पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईकवरती, गोलंदाज तयार, स्ट्राईकवरती नवीन फलंदाज. पहिला चेंडूवरती प्रलयाचा मोठा प्रलय होताना पाहायला मिळतोय का, बघूया. चेंडू निघून गेला सीमारेखा पार, क्लिअर करत असताना काऊ कॉर्नर चेंडू करून येतोय षटकार. जे 6 धावेने धावसंख्या वाढले, धावफलक जाऊन पोहोचलाय तर म्हणजे 53-53 धावसंख्येवरती 54 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय. चला उमरोली संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचा आहे आणि पाटवडी संघामध्ये दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. पुढे टॉस केला जाणार आहे. वेशवी वाल्मिकीनगर वर्सेस शिपोळे दोन्ही संघाचे कर्णधार त्या ठिकाणी आले आहेत. अध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. अंबुजी बरेक यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. वेशवी वाल्मिकीनगर संघाचे कर्णधार आणि शिपोळे संघाचे कर्णधार. चल आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय विजयदादा कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कॉल आहे, तो नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन्ही टीम कॅप्टन शिपोल आणि वाल्मिकीनगर या दोन संघादरम्यान सध्या टॉस होतोय. नाणेफेकीचा कॉल होतोय. शिपोल आणि वाल्मिकीनगर यांच्यामध्ये टॉस. नाणेफेकीचा कॉल आदरणीय विजयदादा कांबळे यांच्या शुभ हस्ते होतं आणि त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य साधून याच मैदानावरती एक स्पर्धा आपल्या भेटीला येतात. वाढदिवस चषक आदरणीय विजयदादा कांबळे ते आयोजित संपूर्ण स्पर्धा 24 मे या मैदानावरती तो वाढदिवस चषक तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि लगेच त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान करूयात. आदरणीय विजयदादा कांबळे यांचा सन्मान आहे, तो सन्मान मात्र जाणार आहे. मी युवा क्रीडा कमिटीचे अध्यक्ष अमोलदा वैराग, बेकुमा मालप, प्रीतीजी पवार साहेब, प्रदीपजी बेर्डे साहेब सर्वांना विनंती करेन आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हा सन्मान आहे, तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. एक गोड असं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे लाड श्री विजयदादा कांबळे यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. अमोलदादा वैराग, भिकुमामा मालप, प्रदीपजी बर्डे
सर्वांच्या शुभ असल्या सन्मानित सन्मान मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. आपण जो मुळाचा वेळ या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून दिलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. दोन्ही टीमचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाईल. टीम शिपोले आणि टीम वाल्मिकी नगर यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. विजयजी कांबळे साहेब यांच्या सन्मान आहेत. टीम शिपोलेचा संघ आहेत. शिपोले आणि वाल्मिकी नगर यांच्यामध्ये तो पुढचा मॅच असेल. सध्या सन्मान होतो शिपोले संघाचा तर सन्मान जाईल नगर नगरचा सन्मान तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. वाल्मिकी नगर या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. ओल्ड कॉमेंट्री बॉक्स आपण जाऊयात वैभव जपगुलेंच्या दिशेने. धन्यवाद. धन्यवाद. टॉस कोणत्या संघाने जिंकला आहे ते या ठिकाणी कळवायचं आहे. वाल्मिकी नगर संघाने टॉस जिंकलाय प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारला. ओके चला सेकंड इनिंग सुरुवात होते. उमरोली विरुद्ध विपक्ष संघ आपण पाहतोय. पाटीलवाडी या संघाचे फलंदाज दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावा त्या ठिकाणी चेस करायचे आहेत. 50 वर 54 धावा भरवायच्या आहेत. उमरोली संघाचे गोलंदाज सूरज गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. पहिला चेंडू पंचांच्या डाव बाजूने षटपी चेंडूला पहिल्या चेंडूला लिडिंग एज लागलेला तर चेंडू वेगाने ड्राईव्ह होते फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू निघालाय दन दन सन सन सीमारेखा पार पार येतोय चौकार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे पंचांच्या डाव बाजूने. षटपी चेंडू आता मात्र गती परिवर्तन थोडासा चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता आपण त्यांना पाहतोय. उमरेली संघाचा जर विचार करायला गेलो तर 1987चा वर्ल्ड कप ज्यावेळी भारतामध्ये रिलायन्स कंपनीचे मालक धीरूभाई अंबानींच्या माध्यमातून पार पडला त्यावेळेस मंडणगड तालुक्यामध्ये देखील अशी काही ठिकाणे आहेत ज्यामध्ये विशेषतः मंडणगडचे शेवटचे टोक म्हणजेच बानकोट या बानकोटच्या शेजारी असणाऱ्या किल्ल्याच्या बाजूचा गाव होतो त्या देखील गोष्टीचा आपण उल्लेख करणार. पुढचा चेंडूला खेळाचा प्रयत्न लॉंग ऑफला एक धाव कंप्लीट दुसऱ्या कॉल 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धाब्याने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. क्षेत्रीय असणारे गाव पाहतो आपण बल्लेवाडी आणि या ठिकाणी 1990च्या दशकात पार पडलेली ती स्पर्धा त्या ठिकाणी अनेक सारे संघ खास करून देवार विभागातील गुडेघर आंबवली बल्लेवाडी पनळी आणि त्यातीलच एक समूह होता म्हणजेच उमरोली. उमरोली संघाचे काही अष्टपैलू खेळाडू देखील त्या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळाले होते. पुन्हा त्या पुढचा एकदा उंच हवेमध्ये 20 टाइम्स क्षेत्ररक्षकाला जेलची संधी झेल सुटले जीवनदान घोसलो से पंची उडतावा आकाशांच्या हातातून जीवनदान मिळाले फलंदाजाला आणि ते परत एक धाव कबूल होते. आणि असे अष्टपैलू खेळाडू 1987च्या दशकामध्ये 1990च्या काळामध्ये आपण पाहिले तर उमरोली संघाची धुरा सांभाळण्याचे कार्य ज्या खेळाडूने केलं तर ते आपण पाहतोय. अशोक पवार असतील प्रभाकर बोबले असतील त्याचबरोबर भिकू बोबले यांचं सुपुत्र आपण आता मात्र गोलंदाजी करताना पाहतोय सूरजला. आणि पुन्हा एकदा सूरज चेंडू उंचाईमध्ये क्षेत्ररक्षक सुभाष खाली आले होते. सुभाषची मिस बिल्डिंग होताना पाहायला मिळते कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाकडून मिस बिल्ड तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा मध्ये वारंवार चुकीला माफी नाही असंच काही मैदानाच्या आतमध्ये सांगतायत फलंदाज. बघूया पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारचा कमबॅक केली जाणार ते देखील पाहणं. जितूची झेल सुटली आहे. जितूचं मोठी विकेट या ठिकाणी पाटील संघाची मासावर गळायला लागला होता उमरोली संघाला परंतु त्या ठिकाणी जीवनदान दिल्या तर 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे याचा 9 या धावसंख्येवरती 1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. एका षटकाखेर 9 धावा बांधल्या गेल्या आहेत. बघूया पुन्हा आता कशा प्रकारची गोलंदाजी करणार गोलंदाज विवेक गोलंदाज ट्रॅकवरती तयार होता आपण पाहायला मिळत आहेत. युवा चषक ही मानाची स्पर्धा खेळण्यासाठी अनेक सारे संघ या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत असतात आणि ती स्पर्धा खेळण्याचा बहुमान ज्या ज्या संघांना मिळतो ते संघ या ठिकाणी आपला खेळ करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या दरम्यान आपण पाहतोय जशा प्रकारे 10-12-2016 म्हणजेच डिसेंबरच्या कालावधीमध्ये युवा क्रीडा कमिटी मंडणगडची स्थापना ओव्हल ग्राउंडच्या ठिकाणी
ज्यावेळी झाली काही नामवंत खेळाडू त्या साथीने क्रीडा कमिटी बनली गेली. आपण पाहिले तर अध्यक्ष उमेशजी दाडशे यांच्या साथीने ती कमिटी बदली गेली. त्याबरोबर उपाध्यक्ष विकास जयनेकर, सुधीरजी करावडे त्यांच्या साथीने संजयजी पातेरे या खेळाडूने एकत्र येऊन त्या ठिकाणी क्रीडा कमिटीची निर्मिती केली गेली. सोबत अनेक अशा खेळाडूंना पाहायला मिळाले. त्यानंतर 2017ला पहिली युवा चषक ही स्पर्धा ओहल मैदान या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळाली. त्यावेळी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारा संघ आपल्याला लोकरवण या संघाला आपण पाहिला. पुन्हा एकदा पुढचा चेडू जेलची संधी, जेल सुटल्या, जीवनदान आणि पुन्हा एकदा 2 धावा. मोये मोये ओये ओये काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जीवनदान करताना मिळताना पाहिजे पाठीवाडी संघाला. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. ग्रंथ ट्रॅकवरती पण आता विवेक तयार आहेत. पुढचा चेडू आहे. पुन्हा एकदा आता मात्र रडारमध्ये आहे. रडारमध्ये आल्या चेडूला उंच मध्ये घेऊन काढलाय आणि अप्रतिम क्षेत्ररक्षक 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न या क्षेत्ररक्षकाकडून होताना आपण पाहतोय. चेंडूला शेवटच्या क्षणी आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि तोपर्यंत किती धावा कंप्लीट केल्या पंचांकडून अजूनपर्यंत काय सिग्नल येतोय पाहूया त्या ठिकाणी पंच किती धावा कळवत आहेत. पंच कळवायचा आपल्याला. पंचांनी पुन्हा एकदा तडप्पासाठी रेफर केले गेले. त्याच्याकडून देखील आपल्याला त्या ठिकाणी सॉफ्ट सिग्नल त्यांना पाहायला मिळते. आपण युवा चषकाचा नाव उल्लेख करतो तो 2017ला ज्यावेळी युवा चषकची स्पर्धा पार पडली त्यावेळी प्रथम क्रमांक पटकावणारा संघ आपण लोकल या संघाला पाहिलं. हॅलो चेक, हॅलो माय चेक, हॅलो हॅलो चेक दिस, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो माय चेक, हॅलो हॅलो चेक दिस. आणि पुढे 2018च्या दशकामध्ये ही स्पर्धा सातत्याने चालू राहिली. 2018ला पण ओल मैदानामध्ये ही स्पर्धा पुन्हा नव्याने पाहायला मिळाली आणि त्या वेळी देखील प्रथम क्रमांक लोकरवण या संघाने पटकावलं होतं. पंचाचा सिग्नल येतोय. यश षटकार. पंच काय डिसिजन कळवायचं आहे. तुम्ही बोल पंच थांबायचं, 1 मिनिट थांबायचं आहे. तर चेक केला जातोय. सॉफ्ट सिग्नल आहे. अजून पंचाकडून सिग्नल येणं बाकी आहे. दोन 2018ला सतत 2 वेळा फायनल पटकावणारा संघ लोकरवण संघाला पाहिले आणि पंचांकडून बघूया कशा प्रकारचा सिग्नल येतोय. पंच त्या ठिकाणी पाहणी केली जाते. युवा चषकाचा हा थाट ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. जवळजवळ 1 नाही 2 नाही तर 4 ऑफिशियली पंच या ठिकाणी स्पर्धेला जॉईन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ते देखील या ठिकाणी आपल्याला आपला निर्णय देताना पाहायला मिळतील. आणि स्पर्धा युवा चषकाचा थाट ज्यावेळी 2017 पासून चालू झाला अविरत पुढे आतापर्यंत आपण पाहतोय. युवा क्रीडा कमिटीमध्ये थोडासा बदल 2017-18 नंतर पाहायला मिळाला. अध्यक्षपदी सुधीरजी करावडे यांना पण पाहिलं. त्यानंतर उपाध्यक्षपदी संजयजी पातेरे आणि त्यावेळी ही स्पर्धा सफल करण्यासाठी कार्यकारिणी कमिटी नवीन बनली गेली. त्यामध्ये जवळजवळ 30 सभासदांचा समावेश आणि त्यांची नियुक्ती होताना आपण पाहिली. 2019 या साली युवा चषक ही मानाची स्पर्धा
लोकरमणी या संघाला पारितोषिक पटकावण्यासाठी हॅट्रिकची संधी असती आणि हॅट्रिकची संधी असताना ती स्पर्धा मात्र त्या ठिकाणी लोकरमणी संघाला जिंकू दिली नाही. तो संघ होता श्री केदारेश्वर क्रिकेट संघ महाप्रड तरीबंत्रवाडी या संघाने या सामन्याचा विजेतापद संपादन केलं होतं. पंचाचा सिग्न येतोय षटकार आलेला आहे. 6 धावा मिळाल्यात. 6 धावेने धाव संख्या वाढली गेली आहे. सात धावेने धावसंख्या वाढल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते म्हणजे याचा 18 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. शॉर्ट पिच चढवला आहे. शॉर्ट पूलचा फटका. पूल मध्ये पॉवरफुल नाही आहे आणि परंतु क्षेत्ररक्षक सक्सेसफुल होताना पाहायला मिळतात. फलंदाज बाद घेतो या शॉट. गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे. पिंजरामध्ये त्या ठिकाणी बसवले गेले फलंदाजाला आणि शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी प्रल्हादने झेल टिपलाय. प्रल्हादने झेल टिपल्याने फलंदाजाला बाद होताना आपण पाहिलेलं आहे. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात. आकाशाला आपण मैदानाच्या आतमध्ये इनिंग मध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा विवेक. लाईन्समॅन आपण तयार आहे. ग्राउंडचे माळी या सामन्यानंतर आपल्याला विकेटला लाईन मारून घ्यायचे आहेत. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा आता मात्र चेंडूला कट केलाय. कट केल्यानंतर चेंडू घेऊन काढलाय. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय वेगाने. मिलिंग रन 4. तो होगा बेडा पार. येतोय चौकार. त्या ठिकाणी स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 22 या धावसंख्येवरती. आता मात्र जुगलबंदी अटातडीचा रोमहर्षक लढतीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने पाटीलवाडी तर दुसऱ्या बाजूने विपेक्ष संघ उमरेली संघाला पण लढताना पाहतोय. 11 चेंडूमध्ये 32 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत अजून रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल. 3 मात्र शंका नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज थोडासा प्रेशर दडपण हे सांगत असताना पंच मैदानाच्या आतमध्ये सांगतात इट्स वाईट. आबाद तर धाव अतिरिक्तच्या रूपामध्ये 1 धाव मिळाले. 1 धावेने धावसंख्या वाढली आहे आणि आता मात्र थोडंसं प्रेशर गोलंदाजावरती पाहायला मिळत आहे. 23 धावसंख्या बनली गेली आहे. प्रेशर कोणावरती यायला हवं हेच काही समजेना. फलंदाज की गोलंदाज पण एकदा गोलंदाज सज्ज आहे. पुढचा चेंडू विवेकांचा आणि पुन्हा एकदा खराब. यस पंचाचा सिग्नल वाईट चालेल पण वाईट वेळ चालणार नाही आहे आणि वाईट वेळ येईपर्यंत गोलंदाजाचा वाईट टाकून जमणार देखील नाही आहे. पुन्हा एकदा वाईटने धावसंख्या वाढल्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती. मित्रा एकटं पडल्यावर घाबरायचं नसतं कारण सिंहासनावर स्मशानात आणि मैदानात माणूस एकटाच लढत असतो. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एकट्याला लढावं लागणार आहे. गोलंदाज लढणार आहे की फलंदाज ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. बघूया पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा ओरपी चेंडू होता. ओरपी चेंडूला मोठा फटका करण्याच्या प्रयत्नामध्ये सफल होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि आता मात्र अखेर गोलंदाज एक मोठा श्वास घेताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या ती म्हणजे 24 धावा.
प्रेक्षक आपण या ठिकाणी पाहतोय. सर्व प्रेक्षक खेळाडूंना विनंती आपण त्या ठिकाणी बॉर्डर लाईनचा थोडा मागे उभं राहायचं आहे. आकाश गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. पहिला फुल टॉस चेंडू ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये मिस फिल्डिंग होत असताना दोन्ही क्षेत्ररक्षकाकडून गलच्या क्षेत्ररक्षक चेंडू फरार मिलेंगर 4 तो का बेडा पास. चार धावेने धाव संख्या वाढली आहे. आकाश गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतो जितूकडे एक्सपिरियन्स तर आकाश युवा जोश आणि एक्सपिरियन्स असा खेळ मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू उंच हवेमध्ये लॉंग आपला क्षेत्ररक्षकाला झेल खाली टिपला झेल सपला गेल फलंदाज बाद. जितू यांच्या रूपामध्ये पाठीवाडी संघाला मोठा धक्का. थँक्यू डिझे. आता मात्र 60-40 वाला मामला 60-40 रफ अँड टफ वाला सामना पाहायला मिळतोय. महत्वाचा फलंदाज जोखमी एका तारणार मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय पाटील लेडी संघाचा जितू बाद झाले तर नवीन बॅटर योगेशला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आकाश तयार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा झेलची संधी आहे का राही आहे चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. आता परत एक धाव कंप्लीट दुसऱ्या धाव्यासाठी कॉल केला जातोय का बघूया. आणि बघता दोन धावा कंप्लीट केल्या. सुंदर आणि मिडविथ विकेट पाहायला मिळते. 2 धावेने धाव फलक वाढलाय वेगाने जाऊन पोहोचलाय. तर 30 या धाव संख्येवरती धाव संख्या जाऊन पोहोचली गेली आहे. आकाश गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. पंचाच्या डाव बाजूने योगेशसाठी पुढचा चेंडू आता मात्र कट केल्यानंतर कव्हर ड्राईव्हचा फटका कव्हर पॉइंटच्या मधून चेंडू वेगाने निघून चालला. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय. सुंदर आणि मिडविथ विकेट आणि बघता मिस फील्ड. हे क्षेत्ररक्षक मात्र मिसफिल्डिंग करताना पाहायला मिळतात. यष्टरक्षकाकडून मिसफिल्ड बॅकअप पाहायला मिळत नाही. तोपर्यंत 3 धावा कंप्लीट 3 धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजेच पाटीलवाडी संघाची 33 या धावसंख्येवरती 33 धावा बनल्या. ज्या ठिकाणी सामन्यावरती पकड बनवण्याचा प्रयत्न उमरोली संघाने केला होता त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत पाटीलवाडी संघाचे खरेदार. म्हणून 60-40 नाही तर आता 50-50 वाला मामला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आकाश 6 चेंडूमध्ये अजून 21 धावांची गरज आहे. 6 मध्ये 21. बघूया कशा प्रकारची फलंदाजी. 2 ते 3 मोठे फटके आणि 2 ते 3 डॉट चेंडू. या ठिकाणी समीकरण कशा प्रकारे बनणार. थोडासा दिशाहीन पुन्हा एकदा पंच वाईट घोषित करतात. अभांतर धाव अतिरिक्त चरणामध्ये 1 धाव टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळते. धाव संख्या 1 ने पुढे सरकताना पाहतोय. आता मात्र 6 मध्ये 20 फुल टॉस चेंडूला पुन्हा एकदा लॉंग ऑफला गेला फटका. 1 धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल करायचा का नाही. एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते छोट्या क्षेत्ररक्षकाकडून. उमरोली गावावरून या ठिकाणी खास या युवा चषकाच्या स्पर्धेसाठी आलेला खेळाडू आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट केला. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 35 या धावसंख्येवरती. 3 षटकाचा खेळ झालाय. शेवटचा षटकाचा खेळ येणं बाकी आहे. 5 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 19 धावा बनवायच्या आहेत. मैदानामध्ये खेळ रंगलेला पाहायला मिळतोय. मंडणगड तालुक्याची मानाची सन्मानाची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. युवा चषकातली स्पर्धा आणि या ठिकाणी
शेवटच्या षटकामध्ये 19 धावा सामना जिंकण्यासाठी पाटीलवाडी संघाला. 2 मोठे फटके सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक. 2 डॉट चेंडू 1 विकेट सामन्यामध्ये मजबूत पकड करण्यासाठी उमरोली संघाला. काय घडणार काय बिघडणार हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुभाष तयार आहेत पंचाच्या डाव्या बाजूने. चौथ्या षटकातील पहिला चेंडू पहिला शॉर्टपिच चेंडूला फाईन क्षेत्रामध्ये खेळून काढला. 1 धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धाव्यासाठी कॉल केला जातोय का बघूया. आणि बघता 2 धावा कंप्लीट. यश रक्षकाकडून मिस फिल्डिंग प्रशांत यांच्याकडून मिस फील्ड होताना पाहायला मिळाले. मिस फील्डच्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे जाऊन पोहोचलाय 37 या धावसंख्येवरती. आता मात्र या ठिकाणी मेहनत घ्यावी लागणार आहे. 37 धावसंख्या बनली गेली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुभाष पुन्हा एकदा तयार आहेत. पुढचा चेंडू आहे. पुढचा एकदा पंचांचा घोषित झालाय नो. त्यानंतर ऑनसाइडला गेलेला फटका. 1 धाव कंप्लीट आहे. 1 धाव प्लस नो प्लस 1. सायरंग वाजलाय. भीमा पंचांच्या घोषित चक्क घोषित केले गेले गोलंदाजाला. आणि नोच्या स्वरूपामध्ये अजून एक नो प्लस 2 धावेने धावसंख्या वाढली आहे जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 39 या धावसंख्येवरती. गावचा तारा चमकताई नव्याने गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती आहेत योगेश कोबराट. अष्टपैलू खेळाडू एक्सपिरियन्स टेम्परामेंट टेक्निक ज्या खेळाडूकडे आहे तो स्ट्राईक वरती पाहतोय. तर नव्याने युवा जोश गोलंदाज साईराज यांना गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. 4 चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू फुल लेंथ तीरावरचा चेंडू अलाउन द कार्पेट. ऑन साइडला गेला फटका. मिस फिल्डिंग संतोष यांच्याकडून चुकी होत असताना चेंडू फरार. नशिबाचा चौकार. 4 धावा. पुढचा चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा रडार मध्ये चेंडू आहे. मनगटाचा वापर टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाईचा पार. षटकार उडा. सामना टाईट 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. 2 मध्ये 5. किलोन से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत दोन्ही खेळाडूंना. फलंदाज गोलंदाज आणि त्यांच्या साथीने क्षेत्ररक्षकांना देखील. 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. हा चेंडू निर्णायक असणार आहे. गोलंदाज मार्कमध्ये गोलंदाज तयार. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज तयार. पुढील चेंडू आहे योगेशसाठी. आता मध्ये पुन्हा एकदा ऑन साइडला गेलेला फटका. अलाउन द कार्पेट. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी कॉल केला जातोय का. दुसऱ्या धाव्यासाठी रनआउटची संधी नाही आहे. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत आणि 2 धावेने धाव संख्या वाढल्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 51 या धाव संख्येवरती. 1 मध्ये 3 कोण होणार विन. 1 मध्ये 3 धावांची गरज आहे. हे जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येताच जमवशी.
जपून आपली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया, जो तो फाचे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चला काय करायचे आहे, सावध आणि चतुर आहे तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो सपला. चला एक चेंडू मध्ये 3 धावा बनवायच्या, पण चला घाई करायची आहे. या ठिकाणी कोण उकरार, फलंदाज की गोलंदाज. तू जमीन पैदा कर, तू आसमान पैदा कर, मांगने से कुछ नहीं मिलता, मेरे दोस्त तुम्हारे अंदर आत्मविश्वास पैदा कर. आणि त्या आत्मविश्वासाने आता मात्र गोलंदाजी करावी लागणार आहे, फलंदाजाला फलंदाजी करावी लागणार आहे. चला घाई करा, आपण खूप सारा वेळ घालवतायत, खूप सारा वेळ आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये वाय घालवतायत. चला 1 मध्ये 3. जे पाण्याने आंघोळ करतात ते पोशाख बदलतात, आणि जे घामाने आंघोळ करतात ते या ठिकाणी इतिहास बदलतात. इतिहास कोण बदलणार, फलंदाज की गोलंदाज. फलंदाजाने लगाया जोर, गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर, षटकार विनिंग करता. चला पुढील सामना, दोन्ही संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. वाल्मिकी नगर आणि शिपोळे, आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच योगेशजी कोपनाक. चला आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. हॅलो. चला योगेशजी कोपनाक, आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. फक्त एक गोष्टीची विनंती आहे, मागचा मॅच पार पडण्यासाठी 1 तास गेलाय, परफेक्ट 1 तास. बाबा आता 4 ओव्हरच्या मॅचला 1 तास लागतो का, हा प्रश्न मनामध्ये पडलाय, मलाही पडलाय, प्रत्येकालाही पडलाय. 1 तास परफेक्ट गेलाय, म्हणजे डिबेनच्या स्क्रीनवरती पाहिलं, काही जणांनी टायमिंगही लावलं होतं. त्यामुळे प्लीज विनंती आहेत, नाहीतर काय होईल माहिती का, बऱ्याच वेळात आपणही समालोचन करताना तो 1 तास गेला ना, मग रात्रीचे 2, 3